आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी खास आहे जे 2026 मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट सुरू करू इच्छितात किंवा ज्यांनी आधीच सुरू केली आहे. अगदी 2025 मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केलेल्या लोकांसाठी पण हा तितकाच महत्वाचा आहे. 1 वर्ष पूर्ण झाले आहे आणि कदाचित तुम्हाला फारसे पॉझिटिव्ह रिटर्न दिसले नसतील. कदाचित तुमचा पोर्टफोलिओ अजूनही निगेटिव्ह मध्ये असेल. आज मी अशा 6 महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहे ज्या जेव्हा मी पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट सुरू केली तेव्हा माहिती असत्या तर मी बरेच पैसे वाचवू शकलो असतो. त्यामुळे या गोष्टी काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या. मला खात्री आहे की या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. नंबर 1, तुमची पहिली 2 वर्षे 2026-2027 ही 2 वर्षे तुमच्यासाठी खूप महत्वाची असतील. इन्व्हेस्टमेंट सुरू केल्यानंतर पहिली 2 वर्षे तुमची शिस्त, संयम आणि दृष्टिकोन घडवतात. जर तुम्ही या 2 वर्षात शिस्तबद्ध आणि संयमाने गुंतवणूक केली तर पुढील प्रवास खूप सोपा आणि स्मूथ होतो. नवीन गुंतवणूकदार अनेकदा जास्त उत्साही असतो. कुठेतरी ऐकलेले असते की ₹1000 गुंतवून लाखो किंवा कोटी कमवता येतात. मिड कॅप मध्ये 25% रिटर्न मिळतो. स्मॉल कॅप मध्ये 30 ते 35% रिटर्न मिळतो. गोल्ड मध्ये 70 ते 80% आणि क्रिप्टो मध्ये 200 ते 300% रिटर्न मिळू शकतो. अशा गोष्टी ऐकून अपेक्षा फार वाढतात, पण वास्तव वेगळं असतं. पहिल्या 2 वर्षात काय करावे? फक्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू नका. आपत्कालीन निधीसाठी एफडी ठेवा. गोल्ड किंवा परदेशी गुंतवणूक देखील म्युच्युअल फंड मार्फतच करा. नियमित एसआयपी सुरू ठेवा. 15 दिवस किंवा 1 महिन्याच्या अंतराने. पहिल्या 2 वर्षात डायरेक्ट स्टॉक्स टाळा. रिस्की ईटीएफ असतील तर टाळा. बॉन्ड्सला पण टाळा. क्रिप्टो आणि डायरेक्ट यूएस स्टॉक्स पण टाळा. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ गुंतवणूक सल्ला नाही आणि मी गुंतवणूक सल्लागार नाही. आपला इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला जरूर घ्या. नंबर 2, जास्त रिस्क टाळा. एखाद्या फंडने मागील वर्षी 35 ते 40% रिटर्न दिले म्हणून पुढेही तसेच मिळतील असे नाही. लार्ज कॅप फंड्स तुलनेने जास्त स्थिर असतात. स्मॉल कॅप मध्ये जास्त रिस्क असतं. ते जास्त वाढतात पण जास्त पडतात पण. तुम्ही जर 20 वर्षांचे असाल तरी पण स्मॉल कॅप अलोकेशन 30 ते 35% पेक्षा जास्त ठेवू नका. सेक्टरल फंड्स मध्ये जास्त पैसे टाकू नका. योग्य पोर्टफोलिओ अलोकेशन खूप महत्वाचे आहे. नंबर 3, रॅन्डम बाईंग टाळा. कोणीतरी सांगितले म्हणून स्टॉक खरेदी करू नका. ऑफिस मधल्या चर्चेमुळे फंड खरेदी करू नका. फक्त रिटर्न्स पाहून गुंतवणूक करू नका. 2023-2024 मध्ये स्मॉल कॅपने 40 ते 50% रिटर्न दिले होते. बऱ्याच लोकांनी 60 ते 70% पोर्टफोलिओचे अलोकेशन स्मॉल कॅप मध्ये केले आणि आज ते 10 ते 15% निगेटिव्ह मध्ये आहे. स्मॉल कॅप वाईट नाही आहे, पण जर जास्त नफा कमवायला जाल तर जास्त तोट्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात गुंतवा. आणि जर स्मॉल कॅपचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 100 ते 150 स्टॉक नसावेत. 40 ते 50 म्युच्युअल फंड नसावेत. या गोष्टीची काळजी घ्या. जितके कमी असतील तितकंच चांगलं. साधेपणा ठेवा. नंबर 4, 13 ते 14% पेक्षा जास्त रिटर्नची अपेक्षा करू नका. दीर्घकालीन वास्तववादी अपेक्षा ठेवा. जर आपण दरमहा 10,000 ची एसआयपी 15 वर्षांसाठी केली आणि वार्षिक 12% परतावा मिळाला तर कंपाऊंडिंग मुळे चांगली रक्कम तयार होते. वरील सूत्र म्हणजे चक्रवाढ व्याजाचे सूत्र आहे. जर आपण 10,000 दरमहा एसआयपी ची संकल्पना केली आणि 12% वार्षिक रिटर्न धरले तर 15 वर्षांनी सुमारे 50 लाखांचा कॉर्पस तयार होऊ शकतो. जर 13% रिटर्न मिळाले तर अंदाजे 55 लाखांचा कॉर्पस तयार होऊ शकते. पण 18% रिटर्नची अपेक्षा ठेवणं अवास्तव आहे. जास्त अपेक्षा ठेवल्यास गोल धोक्यात येऊ शकते. नंबर 5, रोज मार्केट पाहू नका. दररोज पोर्टफोलिओ तपासल्याने स्ट्रेस वाढतो. चुकीचे निर्णय घेतले जातात. एसआयपी थांबवण्याचा मोह होतो. मार्केट 2 ते 3% वर गेले म्हणून एसआयपी थांबवू नका. मार्केट पडले म्हणून घाबरू पण नका. 10 ते 15 दिवसातून एकदा मार्केट पाहणे पुरेसे आहे. नंबर 6, मार्केट करेक्शन किंवा क्रॅश मध्ये काय करावे? मार्केटमध्ये 3 ते 4% करेक्शन निफ्टी सारख्या इंडेक्स मध्ये सामान्य आहे. स्मॉल कॅप मध्ये 5 ते 7% करेक्शन सामान्य आहे. करेक्शन म्हणजे स्वस्त भावात गुंतवणूक करण्याची संधी. चांगले फ्युचर मध्ये रिटर्न मिळवण्याची संधी. जर शक्य असेल तर थोडे पैसे साईडला ठेवा. मोठ्या करेक्शन मध्ये टॉप अप करा. 15 ते 20% निगेटिव्ह गेला तरीही एसआयपी थांबवू नका. जर फंड मजबूत असेल तर फंड रिडीम करू नका. मार्केट पडणे वाईट नसते, ती संधी असते. इन कन्क्लुजन, ह्या 6 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली 2 वर्षे साधेपणा ठेवा. जास्त रिस्क टाळा. रॅन्डम बाईंग करू नका. वास्तववादी रिटर्नची अपेक्षा ठेवा. रोज मार्केट पाहू नका. करेक्शनला घाबरू नका. योग्य शिस्त प्लस संयम प्लस सातत्य इज इक्वल टू दीर्घकालीन यश. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.